हॅलो, नमस्कार. मी पूजा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला आता थंबनेल बघून कळालंच असेल की मी कशावरती व्हिडिओ बनवला आहे. तर न घासणीची गरज न साबणाची गरज. तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरा. एकदम चकाचक आपले डबे निघतात आणि खूप स्वच्छ आणि जास्त काही थोडीफार मेहनत लागते पण डबे पण तेवढे स्वच्छ निघतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता. तर माझे ना डब्बे ना खूप जास्त तेलकट आणि चिकट झाले होते. कारण की ना खूप जास्त चिकट झाले आहे आणि खूप दिवस झाले आहे मी घासले नाही. तर तुम्ही एकदा ना असं माझ्या पद्धतीने एकदा नक्की घासून बघा. आणि कसे जर्मलचे ना आपण घासणी वगैरे लावून घासले ना तर मग ते सगळे क्रॅच पडून जातात आणि पण निघत पण नाही. त्याच्यासाठी ना ही ट्रिक नक्की वापरा. खूप युजफुल आहे आणि खूप छान आहे. आणि मला कमेंट करून सांगा की ही तुम्हाला ट्रिक माहीत होती म्हणून. तर पहिल्यांदा ना आपल्याला जेवढे डबे आहेत तेवढी आपल्याला रांगोळी घेऊन टाकायची जशी आपल्याला लागन तशी. आणि पहिल्यांदा तर ना आपलं जे डब्याचं झाकण आहे ना त्याच्यावर थोडंसं पाणी वगैरे टाकून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे टाकून घ्यायची आपल्याला जशी लागते तशी. आणि मग थोडी थोडी करत घासायचं. आणि ह्याला मेहनत लागते पण रिझल्ट पण तसाच आहे. कारण की ना एकदम असं क्रॅच वगैरे पडत नाही आणि एकदम चकाचक डबे वगैरे सगळे निघतात आणि खूप छान वाटतं. तर थोडीशी तर मेहनत आपल्याला घ्यावंच लागेल. तर मग थोडंसं ना जास्त वेळच म्हणजे घासावं लागतं. आणि जिथं जिथं राहिले ना ते आपण घासणीने साबणाने घासतो ना तरी पण ते डाग निघत नाही. पण रांगोळीने ना एकदम परफेक्ट पद्धतीने सगळं निघून जातं आणि खूप छान क्लीन वगैरे दिसतात. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती क्लीन निघले. आणि माझे ना खूप जास्त खराब वगैरे झाले होते. त्याच्यासाठी ना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती क्लीन वगैरे निघलेत. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खूप छान रिझल्ट आहे. तर आणि सगळ्यांच्याच घरात फर्निचर असं असं नाही. आता खूप लोकांच्या घरात असं नाही. आपल्यासारखे खूप लोक असतात. आणि मग ना खूप जास्त चिकट वगैरे डाग वगैरे आणि असे होऊन जातात. आणि ना मग आपले जर्मलचे डबे वगैरे असतात आणि दुसरे पण असतात. आणि जेव्हा आपण मग घासणीने वगैरे घासतो ना तर मग ते सगळं क्रॅच वगैरे पडून जातात आणि ते चांगलं वाटत नाही. आणि साबणाने पण आपण घासून एवढं निघत नाही. तर रांगोळींना खूप छान पद्धतीने निघतात. तुम्हाला आता मी 2-3 असेच घासून दाखवते किती छान निघालेत. आणि खूपच म्हणजे एकदम जसे पाहिजेत तसे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम चकाचक निघलेत. आणि थोडंफार राहिलं तर अजून आपण घेऊ शकतो आणि थोडंसं काढू शकतो. तर आपले हात वगैरे दुखन पण थोडं कष्ट करायला काही गरज नाही. कारण की ना मग तेवढे भांडे पण आपले तेवढे स्वच्छ निघणार आहे डबे वगैरे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये.
तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये डब्बा पण घासून दाखवणार आहे आणि डब्बा पण खूप एकदम स्वच्छ निघतं आणि जेवढे पण चिकट वगैरे डाग वगैरे असतात ना ते स्वच्छ निघून जातात. कारण असे म्हणजे घासणीने पण आपण घासून काढू शकत नाही. थोडीशी मेहनत लागते पण खूप छान निघतात. आणि तुम्हाला वाटेल की मी घासणीने घासले, तर जेवढे पण भांडे आहे ना तेवढे मी पूर्ण हातानेच घासले. थोडी मेहनत लागते पण एकदम चकाचक डब्बे वगैरे निघतात. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. थोडेफार हात दुखतात पण खूप छान पद्धतीने एकदम चकाचक निघतात. तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं तुम्ही जर घासले ना तर मग हात पण जास्त दुखणार नाही आणि जास्त हे पण करायची गरज नाही, मेहनत वगैरे करायची, म्हणजे असं लवकर होऊन जातं. तर तुम्ही बघू शकता. चला तर मग आता तुम्हाला डब्बा घासून दाखवते. आणि डब्बा पण जेवढा झाकण स्वच्छ निघलं ना तितकाच डब्बा पण निघणार आहे. आणि जेवढे पण तेलकट वगैरे डाग असतात ना ते एकदम निघून जातात. म्हणजे मला तरी असं वाटतं की घासणीने निघत नाही, ते हे एकदम ह्या रांगोळीने निघून जातं. आणि रांगोळी तर सगळ्यांच्याच घरात असते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला आणि कशी नाही. तर बघू शकता तुम्ही, एक एक करून मी 2-3 डब्बे वगैरे तसेच घासून काढले. आणि तुम्हाला वाटेल की मी घासणीने, तर असं काही नाही. पूर्ण जेवढे पण डब्बे वगैरे होते ना मी असेच घासून काढले आणि एकदम स्वच्छ निघलेत. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा.
बघा दिसताय की नाही चकाचक आणि किती छान दिसताय आणि दिसायला पण छान आणि निघलेत पण एकदम चकाचक. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की खूप छान व्हिडिओ बनवला ताई आणि खूप छान रिझल्ट आला म्हणून. आणि तुम्हाला पण माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा की हा ताई मला माहीत होता. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.